लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात बीड नंतर ओबीसी मराठा संघर्षाने धुमसत असलेला दुसरा जिल्हा म्हणजेच परभणी. अक्षरशः वाद विकोपाला गेला, निकाल लागला आणि त्यात विजयी झाले महाविकास आघाडी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव. महायुतीच्या महादेव जानकरांचा तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. याची परतफेड आम्ही विधानसभेला नक्की करू अशा भावना त्यावेळी ओबीसी मतदारांनी व्यक्त केल्या. सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले. दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी ओबीसी मतदारांवर मदार ठेवत काँग्रेसच्या सुरेश नागरे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. 1-2 अपवाद वगळता सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. पण माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर समीकरणं बदलली. 2019च्या निवडणुकीत त्यांच्या कन्या मेघना साकोरे बोर्डीकर यांनी बाजी मारत पहिल्यांदाच कमळ फुलवले. पण यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. एकीकडे परंपरागत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय भांबळे तर दुसरीकडे जय्यत तयारी करत असलेले काँग्रेसचे सुरेश नागरे. आता जागा वाटपात महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला सुटते, कोण बंडखोरी करणार आणि आपल्या विजयाचा झेंडा फडकवणार याबद्दलच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी यशस्वी मुळे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी. 1972 आणि 1978चा अपवाद वगळता 1962 पासून मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. माजी मंत्री माणिकराव भांबळे, गणेशराव दुधगावकर आणि त्यानंतर रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपली ताकद या मतदारसंघात निर्माण केली. 1999च्या निवडणुकीत विद्यमान आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. त्यात काँग्रेसच्या कुंडलीकराव नागरे यांनी त्यांचा 3000 मतांनी पराभव केला. पुढे 2004च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मागील पराभवाचा वचपा अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या बोर्डीकरांनी काढला. 65,451 एवढी मतं मिळवत काँग्रेसच्या कुंडलीकराव नागरे यांचा तब्बल 36,000 मतांनी पराभव करत पुन्हा एकदा विधानसभेची पायरी चढली. 2009च्या विधानसभेत बोर्डीकरांनी आमदारकीचे हॅट्रिक साधली. यावेळेस काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या बोर्डीकरांनी अपक्ष विजय भांबळे यांच्यावर निसटता विजय मिळवला. केवळ 1225 मतांनी आपली आमदारकी हुकली. म्हणून निराश न होता ते परत जोमाने कामाला लागले. मतदारसंघात शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचून आपलं मजबूत संघटन उभं केलं. लोकांना अडीअडचणीत आधार देण्याचं काम केलं. लोकांना आपलंसं केलं. आणि म्हणूनच 2014 साली सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढलेल्या या निवडणुकीत विजय भांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आपल्या मागील पराभवाचं उघड काढलं. त्यांनी काँग्रेसच्या रामप्रसाद बोर्डीकरांवर 27,358 मतांची आघाडी घेत त्यांना पराभवाची धूळ चारली. पुढे राजकीय समीकरणं बदलली आणि बोर्डीकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आणि त्यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी भाजपचं कमळ घराघरात पोहोचवलं, ज्याचा फायदा त्यांना 2019च्या निवडणुकीत झाला. आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यावर 3,717 मतांनी विजय मिळवत आसमान दाखवलं. त्या निवडणुकीत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना 1,16,913, राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना 1,13,196 मतं मिळाली. या निवडणुकीत वंचित फॅक्टरचा झटका भांबळे यांना बसला. वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या मनोहर वाकडे यांनी 13,172 मतं मिळवली. आता वर्तमानात येऊयात. महाराष्ट्रात 2022 नंतर सामाजिक आणि राजकीय समीकरणं पूर्णतः बदलली आहेत. त्याचा अनुभव आपण नुकताच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान घेतलाय. मतदारसंघात ओबीसी मराठा वादाची झळ सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागली. लोकसभेतील बीड आणि परभणीच्या निवडणूक निकालाचा परिणाम जिंतूर सेलू मतदारसंघात बघायला मिळेल अशी चर्चा ओबीसी मतदारसंघामध्ये आहे. भाजपच्या पंकजा मुंडेंना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. महादेव जानकरांचा देखील पराभव झाला. उमेदवार ओबीसी असल्याने जातीवाद करून सर्वांनीच यांचा पराभव घडवून आणला असा आरोप ओबीसी मतदार नेहमी करतात. तर दुसरीकडे महादेव जानकर यांना मुद्दाम परभणीत पाठवून भाजपने जातीवाद घडवून आणला असं जिल्ह्याचे खासदार म्हणाले होते.
परंतु दोन्ही समाजाकडून टोकाचा जातीवाद झाला होता ही वस्तुस्थिती आहे। लोकसभेला जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून खासदार संजय जाधव यांना 1,05,000 मतं तर महादेव जानकर यांना 87,855 एवढं मताधिक्य मिळालं होतं। तर वंचितच्या पंजाब डक यांना मिळालेली मतं होती 14,867। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 2 मराठा उमेदवारांमध्ये मराठा मतांचं ध्रुवीकरण झाल्यास त्याचा थेट फायदा ओबीसी चेहरा असलेले काँग्रेसचे सुरेश नागरे यांना होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातूनच मतदारसंघातील ओबीसी समुदायाच्या सर्व जातींची मोट बांधण्याचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत। सोबतच मुस्लिम समाजाची वोट बँक आपल्याकडे खेचण्याचा ते प्रयत्न करतायत। सुरेश नागरे यांनी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, अविनाश काळे, राजेंद्र नागरे, अमित राठोड, अनंत कोरडे, उस्मान पठाण अशा बऱ्याच बोर्डीकर आणि भांबळे यांच्या जवळच्या समर्थकांना आपल्या पक्षात घेऊन अगोदरच जोरदार हादरा दिलाय। मतदारसंघात वेगवेगळे सामाजिक उपक्रम, पक्षप्रवेश, मोर्चे बांधणी, बैठका, संवाद दौरे यांचे नियोजन तीनही उमेदवार करत आहेत। सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचवण्याचं काम विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलंय, पण त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो हे निकालाच्या दिवशीच कळेल। नुकतेच सावरगाव येथील दसरा मेळाव्यात मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती मराठा मतदारांना खटकली होती। त्यामुळे मराठा समाजाच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। लोकसभेत खासदारांना दिलेलं लीड ही भांबळेसाठी जमेची बाजू असल्याने यंदा आपणच विजयाची तुतारी वाजवणार असा ठाम विश्वास त्यांना आणि कार्यकर्त्यांना आलेला आहे। तर बोर्डीकर आणि भांबळे हे दोघे चाळीपाळीने तालुक्याच्या सत्तेवर येतात, पण दोघांनीही मतदारसंघाला विकासापासून कोसो दूर ठेवलाय, फक्त स्वतःचा विकास करून घेतलाय। आता तालुक्याला नवा चेहरा हवाय, मतदारसंघात विकास कामे होणं अपेक्षित आहे आणि विकासाच्या अजेंड्यावरच आपण काम करणार असा पवित्रा घेत आजी माजी आमदारांवर निशाणा साधलाय। आमचं ठरलंय म्हणत यंदा विधानसभा आपणच जिंकणार असं ते विश्वासाने सांगत आहेत। पण प्रश्न आहे, महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळतं? ही काँग्रेसची पारंपरिक जागा असल्याने काँग्रेसचं तिकीट आम्हालाच मिळणार। नाना पटोले यांनी मला तयारी करण्याचे निर्देश अगोदरच दिलेले आहेत असं सांगत दावेदारी केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विजय भांबळे यांना तिकीट मिळाल्यास आघाडीत बिघाडी होऊन त्याचा फटका भांबळेंना बसू शकतो। अशा परिस्थितीत सुरेश नागरे अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडीकडून लढू शकतात। भाजपचा परंपरागत वोटर असलेला बहुसंख्य ओबीसी मतदार सुरेश नागरेंनी आपल्याकडे खेचून आणलाय, त्यामुळे यंदाची निवडणूक तिरंगी होणारच आहे, पण त्यात ओबीसी मते निर्णायक ठरणार आहेत। 2 मराठा उमेदवारांमध्ये सुरेश नागरे बाजी मारू शकतात अशी मतदारसंघात चर्चा चालू आहे, तर दुसरीकडे विजय भांबळे यांचंही पारडं जड वाटतंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपला उमेदवार देणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। शेवटी जिंकणार कोण हे 23 नोव्हेंबरलाच कळेल, पण त्यापूर्वी सध्याच्या ग्राउंड रिपोर्टवरून तुम्हाला काय वाटतं? जिंतूर सेलू मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे? कोण येणार निवडून? कोणता फॅक्टर ठरणार महत्त्वाचा? आपली मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।